नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले जगताप क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. आजपासून आपण या चॅनलवरती एक नवीन व्होकॅब सिरीज स्टार्ट करत आहोत, जी की आपल्याला येणाऱ्या MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन किंवा सरळ सेवा भरती या प्रकारचे ज्या काही एक्झाम्स आहेत, ज्यामध्ये इंग्लिश किंवा इंग्रजी व्होकॅब्स विचारले जाते, त्यासाठी युजफुल असणारे हे आहे. तर यामधले बरेचसे व्होकॅब आपल्याला वर्ड पॉवर मेड इझी त्या बुकमधील मिळतील. चला स्टार्ट करूया आजचंच लेसन. टुडे वी आर गोइंग टू लर्न व्होकॅबलरी अबाउट डिफरंट पर्सनॅलिटीज. तर आज आपण व्होकॅबलरी बघणार आहोत की जी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीशी संबंधित आहे. तर पहिला पार्ट आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, त्यानंतर निगेटिव्ह पर्सनॅलिटीशी संबंधित असलेले शब्द व्होकॅब, आणि तिसरं म्हणजे मिक्स्ड किंवा न्यूट्रल पर्सनॅलिटी यांची संबंधित व्होकॅब. तर सुरू करूया. पहिला पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स. त्यामध्ये पहिला शब्द किंवा पहिली व्होकॅब जी आहे ती कॉन्फिडंट. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासी. आपल्याला माहितीच आहे, म्हणजे स्वतःवर आणि आपल्या क्षमतावर विश्वास असलेला किंवा असलेली व्यक्ती कॉन्फिडंट व्यक्ती असते. सेंटेन्स आपल्याला असं करता येईल, शी स्पीक्स फ्लुएंटली इन इंग्लिश बिकॉज शी इज कॉन्फिडंट. म्हणजे आपण जर कॉन्फिडंट असलो तर आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो, किंवा आपण इंग्लिशमध्ये आपण फ्लुएंटली बोलू शकतो, कारण जेव्हा आपण कॉन्फिडंट असतो ती लोकांसमोर निर्भयपणे बोलते, कारण ती आत्मविश्वासी आहे. म्हणजे आपण इंग्रजी बोलू शकतो, पण केव्हा जर आपण स्वतःवर आपला आत्मविश्वास असेल तरच. दुसरा शब्द आहे काइंड, म्हणजे दयाळू किंवा सहानुभूती आणि प्रेमभावना असलेला. आपण म्हणतो बघा, ही इज व्हेरी काइंड, द किंग इज व्हेरी काइंड, म्हणजे तो राजा खूप दयाळू आहे. तसंच सेंटेन्स आहे, रमेश हेल्प्स द पुअर बिकॉज ही इज व्हेरी काइंड. रमेश हेल्प्स द पुअर बिकॉज ही इज काइंड, म्हणजे रमेश गरिबांना मदत करतो कारण तो खूप दयाळू आहे. हा